कधी कोणाला कमी समजू नका, कारण प्रत्येकाचा काळ असतो. कोणी गाजवलेला तर कोणी गाजवत असतो. शिस्तीत राब्याच्या उडू नको जादा, मी अंगार भंगार नाही र. शिस्तीत राब्याच्या उडू नको जादा, मी अंगार भंगार नाही र. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही जो प्रीमियममध्ये व्हिडिओ पाहिला तशा प्रकारे आपण टॅटस एडिट करणार आहोत लाईट मोशनमधून. जर मित्रांनो तुम्हाला तशा प्रकारे टॅटस बनवायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, जेणेकरून आपण जे पण स्टेप सांगेल तुम्ही फॉलो करून अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवू शकाल. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओचं लाईक एम आहे 5 लाईक, तर तुम्ही लवकरच पूर्ण करचाल मित्रांनो. तर मित्रांनो, किती पण दिवस लागले तरी चालेल, पण तेवढं लाईक एम पूर्ण करून घ्या. तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ. मित्रांनो, तर मी तुम्हाला अशा प्रकारे ना एक एक्सएमएल फाईल आणि प्रीसेट दिल जे पण तुमच्या लाईट मोशनमध्ये चालत आहे ते तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, मी ह्या अधिकारी टॅक्स लिहून ठेवलेत मित्रांनो. तर हे टॅक्स तुम्हाला आहे ना लिहायची काही गरज नाही जर तुम्ही प्रीसेट वापरत असाल तर, आणि एक्सएमएल वापरत असाल तरी मित्रांनो दिसतील हे टॅक्स. तर काही म्हणजे इतका विषय नाही त्याचा की दिसणार नाहीत. तर मित्रांनो, हे फक्त मी ना लिहिलेत, तुम्ही बघू शकता. ह्या टॅक्स एडिट टॅक्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकाल. आणि मित्रांनो, तुम्हाला जर मराठी फोंट घ्यायचे असतील त्या फोंटवर क्लिक करायचे. ते व्ह्यू ऑल फोंट करून तुम्हाला इथे ह्या 3 डॉटवर क्लिक करून इथे ह्या लँग्वेज ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून इथे देवगिरी भाषा ती सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्व इथे फोंट मिळून जातील, आपले मराठी फोंट. तर मित्रांनो, इथून तुम्ही घेऊ शकता जे पण तुम्हाला आवडेल ते. तर मित्रांनो, इथून आपण बॅक करूया. तर मित्रांनो, तुम्हाला फोंट सांगितलं आणि हे कलर तर मी देऊनच ठेवलेत. त्याच्यावर मित्रांनो हे वाईच टाईम गेला तर नक्कीच व्हिडिओचा आपल्या लाईक एम पूर्ण करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे झाल्यानंतर आपल्या इथे तुम्ही बघू शकाल की इथे बीट मार्क पण दिलेले आहे आपण. तर मित्रांनो, काय करायचं, पहिल्या ऑप्शनला म्हणजे जिथून आपला व्हिडिओ स्टार्ट होतो ते यायचं आहे. प्लस चिन्हावर क्लिक करून इमेज आणि व्हिडिओमध्ये जाऊन मित्रांनो तुम्हाला एक फोटो घ्यायचा आहे. स्वतःचा पण फोटो घेऊ शकता मित्रांनो. तर मी अशा प्रकारे हा फोटो घेतला आहे आणि त्यानंतर मित्रांनो 3 डॉटवर क्लिक करायचं आहे आणि ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आपला फोटो दिसेल. त्यानंतर मित्रांनो शेवटला यायचं आहे, त्या फोटोवर क्लिक करून ह्या ऑप्शनला सेट करायचा आहे. सेट केल्यानंतर मित्रांनो त्या फोटोवर क्लिक करून हा आपल्या शेवटला आणायचा अशा प्रकारे फोटो. त्यानंतर मित्रांनो इथून आपले टॅक्स दिसतील. त्यानंतर मित्रांनो इथून यायचं आपलं जिथून टॅक्स संपत आहे त्याच्यावर क्लिक करून परत फोटोच्या इथून कट करायचं आहे. त्यानंतर त्या फोटोवर क्लिक करू ब्लँडिंग ऑप्शनमध्ये जाऊन इथे जी 100ची रेश आहे ती आपल्या 20पर्यंत न्यायची मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे येते आपले 20 नेल्यापर्यंत मित्र 21 ठेवलं मित्रांनो, तुम्ही 20 ठेवू शकता. आणि जर तुमचा वाईस थोडा वेगळा फोटो असेल तरी कमी करू शकता. तर मित्रांनो, इथून अशा प्रकारे झाल्यानंतर आपल्या थोडं इथं पुढे यायचं मित्रांनो आणि त्या फोटोवर क्लिक करून इथून एक भाग करायचा फोटोचा. तर मित्रांनो, इथून आपण सेक इफेक्ट देऊया. त्यानंतर मित्रांनो आपले इथे एक बीट मार्क आहे, तुम्ही बघू शकाल की 13 सेकंद 3 पॉईंट पाशी. त्यानंतर मित्रांनो ह्या प्लस चिन्हावर क्लिक करून इथून एक हा चौकोन घ्यायचा आहे. ह्या 3 डॉटवर क्लिक करून ते फिल स्क्रीन करायचा आहे. परत मित्रांनो कलरच्या ऑप्शनमध्ये जाऊन ब्लॅक कलर घेऊन इथून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन मित्रांनो ह्या ऑप्शनवर क्लिक करून हा पहिला इफेक्ट घ्यायचा मित्रांनो. घेतल्यानंतर मित्रांनो हा शेवटला न्यायचा अशा प्रकारे इथून बॅक करून शेवटला नाही यायचं आणि त्या आपण जे चौकोन ॲड केला आहे त्याच्यावर क्लिक करून ह्या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या फोटोला इफेक्ट येईल. त्यानंतर मित्रांनो इथे आल्यानंतर आपल्या इथे एक इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो परत प्लस चिन्हावर क्लिक करायचं, इमेज आणि व्हिडिओमध्ये जाऊन व्ह्यू ऑलमध्ये जाऊन मित्रांनो मी तुम्हाला एक इफेक्ट देईल ते तुम्ही ॲड करून घ्यायचा म्हणजे. तर मित्रांनो मी इथून ॲड करतो इफेक्ट. तर मित्रांनो अशा प्रकारे हा इफेक्ट आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हा इफेक्ट ॲड केल्यानंतर ब्लँडिंग ऑप्शनमध्ये जायचं आहे, लाईटमध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या फोटोला इफेक्ट येईल. आणि त्यानंतर आपल्या इथून म्हणजे इथून तुम्ही बघू शकाल की अशा प्रकारे इथून ह्या फोटोला आपण आहे ना ब्लँडिंगमध्ये जाऊन कलरमध्ये जाऊन मित्रांनो इथून हा शेवटचा कलर घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो थोडा आपला फोटो ब्लॅक होईल. त्यानंतर ह्या पण फोटोला आपण ब्लँडिंगमध्ये जाऊन कलरमध्ये जाऊन हा थोडा म्हणजे हा शेवटचा ऑप्शन सिलेक्ट करूया. त्यानंतर मित्रांनो आपला थोडा म्हणजे फोटो ब्लॅक होईल आणि मित्रांनो येथे ह्या इफेक्टवर क्लिक करून इथून हा इफेक्ट कट करून टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो परत प्लस चिन्हावर क्लिक करायचं आहे, इमेज आणि व्हिडिओमध्ये जाऊन मित्रांनो व्ह्यू ऑलमध्ये जाऊन मित्रांनो तुम्हाला एक दुसरा इफेक्ट देईल. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तो इफेक्ट ॲड करायचा आहे. तर मित्रांनो मी तो इफेक्ट ॲड करतो. तर मित्रांनो अशा प्रकारे हा इफेक्ट ॲड केल्यानंतर ह्या 3 डॉटवर क्लिक करून फिल स्क्रीन करायचं आहे. त्या ब्लँडिंगमध्ये लाईटमध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे. तर मित्रांनो इथून बघू शकाल की आपला म्हणजे थोडा इफेक्ट येत आहे. तर मित्रांनो इथून अशा प्रकारे आल्यानंतर आपल्या जिथून व्हिडिओ संपत आहे तिथे यायचं आणि हे इफेक्ट कट करून टाकायचं इथून. तर मित्रांनो अशा प्रकारे हेच झाल्यानंतर आपला हा व्हिडिओ इथपर्यंत झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथून बॅक करायचं आणि मी एक तुम्हाला आहे ना एक्सएमएल प्रीसेट आणि दोन्ही पण दिले एक्सएमएल फाईल आणि प्रीसेट लिंक ते तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायची. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असेल. तर मित्रांनो अशा प्रकारे हा सेक इफेक्ट असेल. त्यानंतर त्या फोटोवर क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन या 3 डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे, इथून बॅक करायचे आणि जो पण आता आपण प्रोजेक्ट घेतलेला त्याच्यात जायचं मित्रांनो.
ते त्यानंतर आपला हा इथून आपण जे ते कट केला टेक्स्टच्या थोडा पुढं फोटो त्याच्यावर क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर मित्रांनो इथून बघू शकाल की आपल्या अशा प्रकारे इफेक्ट येईल. त्यानंतर मित्रांनो इथून अशा प्रकारे आल्यानंतर इथून अशा प्रकारे ते बीट आहे ते आपल्याला हलेल. तर मित्रांनो अशा प्रकारे हेच झाल्यानंतर आपल्या इथे यायचं आहे ज्यातून आपले इमोजी म्हणजे सॉरी तर हे टॅक्स संपत आहे त्याने आल्यानंतर प्लस चिन्हावर क्लिक ते टॅक्स ऑप्शन त्याच्यात जायचे आणि इथे इमोजी टाकायचे आहेत. तर मित्रांनो इथून मी 2-3 इमोजी टाकतो. तर अशा प्रकारे इथून इमोजी टाकतो 3. ओके, तर मित्रांनो हे 3 इमोजी टाकल्यानंतर ह्यातून एकदा क्लिक करायचे ते वर एक ऑप्शन आहे 3 डॉट त्याच्यावर आणि इथून फोन घ्यायचा आपला आयफोन इमोजी. तर तुम्ही घेऊ शकता. ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तिथून तुम्ही डाउनलोड करून ॲड करू शकता अलाइट मोशनमध्ये. त्यानंतर मित्रांनो ह्या कलरच्या ऑप्शनमध्ये जाऊन मधल्या ऑप्शनला जाऊन हे रेश खाली आणायची आणि ते 18 आहे ते आपल्याला आहे ना अशा प्रकारे न्यायचं आहे. तर मित्रांनो इथे 18 होतं तिथे आपल्याला आहे ना, तर मित्रांनो इथे आपल्याला 56 न्यायचं आहे आणि इथून बरोबर चिन्ह करायचं. मित्रांनो इथे ब्लेंडिंग ऑप्शन 56 नेल्यानंतर मित्रांनो इथे मूव ऑन टाइम्सच्या ऑप्शनमध्ये जायचं आणि इथून अशा प्रकारे खाली आणायचं. हे खाली आणल्यानंतर मित्रांनो इथे यायचं आपल्या शेवटला आणि त्या इमोजीवर क्लिक करू आपण आत्ता जे ॲड केलं त्याच प्रकारे इथे आणायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे इथून आपलं इमोजी सेट होऊन जातील. तर मित्रांनो अशा प्रकारे हे सेट झाल्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ सेव्ह करायचा असेल तर ह्या सेटिंगच्याकडे ऑप्शन आहे तिथून क्लिक करायचं, इथून एक्सपोर्ट करायचं आहे. तर मित्रांनो हे 100 झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्हचं ऑप्शन येईल तिथून तुम्ही गॅलरीमध्ये सेव्ह करू शकता. तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ इथंपर्यंतच होता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा आणि भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बाय बाय. जय महाराष्ट्र. थँक्स फॉर वॉचिंग.